अभावामुळे क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये अडथळा निर्माण होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. विनंती आहे की लगेचच आपण मॅच ऑन करायची आहे. आमचे सन्माननीय पाहुणे, दानशूर व्यक्तिमत्व ज्यांना संबोधलं जातं, आदरणीय समीर भंडारी साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी या ग्रामस्थ मंडळ उसाटणीच्या शतकासाठी आलेलं आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व समीर भंडारी साहेब, आणि त्यांच्या माध्यमातून जे सहकार्य आलं त्याबद्दल त्यांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया. तो चलिए स्वागत करेंगे सभी दर्शकों का, सभी मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का दिल खोल के स्वागत. मैं आपका अपना मानस मनोरी आप सभी के साथ छोड़ा चाहूँगा. ग्रामस्थ मंडल ट्रॉफी उसाटनी 2024 मेगा फाइनल का ये दिन, यानी सुपर डुपर संडे, और ये पहले राउंड की मैच मैदान के अंदर हमें देखने को मिलेगी. मैच ऑन की जा रही है. पहली गेंद शॉर्ट पिच लेंथ वाली थी, पुल करना चाहते थे, टॉपिश लिया बैट ने, गेंद सीधा जा रही है डीप बाउंड्री लाइन की दिशा में, फाइन लेग के बाद 4 रन. Beautiful. व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण मनापासून स्वागत करूया. आणि तदनंतर आमचे आणखीन एक सन्माननीय पाहुणे एन डी शेठ पाटील, ज्यांचं रॉयल एंट्री या ठिकाणी झालेली आहे, त्यांचं पण आपण या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूया. त्यांच्यात समवेत आपण पाहतो या सन्माननीय शिवदास पाटील साहेब आणि सन्माननीय रोहित पाटील साहेब, हे देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत. सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत. दो बड़ी टीमें मैदान के अंदर एक दूसरे के सामने लड़ाई कर रही है. एक तरफ नजर आएगी राकेश मात्रे प्रतिष्ठान 11 टीम सोनारपाड़ा, और उनके सामने जय सोनूआई वडू नवगर की टीम. टॉस को जीता टीम सोनारपाड़ा ने और पहले बॉलिंग करने का ये डिसीजन लिया है. इस बार क्रॉस बैटेड शॉट, घुटना देख तमाशा देख, लेकिन कनेक्शन आपको नजर नहीं आएगा, जिसकी वजह से विकेट कीपर के दस्तानों में एक डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. P1 की ये पहली ओवर, 38 सर्कल का फील्डिंग रिस्ट्रिक्शन, 2 खिलाड़ी ऑन बाउंड्री लाइन, एक डीप लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट पर आपको नजर आएंगे. ब्लॉक हॉल वाइड लाइन पर यॉर्कर, खतरनाक गेंद होती है. स्टंप की यॉर्कर कई बार हेलीकॉप्टर शॉट से 6 के लिए भी जाती है, लेकिन वाइड यॉर्कर बहुत मुश्किल होता है. आपकी ऑफसाइड स्ट्रांग होना बहुत जरूरी है. सटीक लाइन एंड लेंथ की गेंदबाजी प्रथम ठाकुर के द्वारा.
एक और बार फुलर लेंथ वाली ये बॉल ड्राइव कर दिया अलोंग द कार्पेट के जरिए, गेंद आएगी लॉन्ग ऑन रीजन में। सिंगल रन यहां से आता हुआ जरूर दिखाई देगा। धीमी शुरुआत नजर आएगी अब बैटिंग टीम से, मात्र 5 रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आएंगे। पहली गेंद पर बाउंड्री आई थी, लेकिन प्रथम ठाकुर ने उसके बाद की 4 गेंदों में 1 विकेट और 1 रन ही दिया। कमबैक अच्छा हुआ है। इस बार भी अक्रॉस द लाइन ब्लाइंड स्ट्रोक हम जिसे कहते हैं, खेलने की कोशिश जरूर की गई। अंपायर का लेग बाइस का सिग्नल आएगा। सिंगल रन यहां से भी मिलता हुआ दिखाई देगा और इसी 1 रन के साथ पहला ओवर यहां से समाप्त हो चुका है। पहले बैटिंग करने का न्योता कबूलने के बाद जय सोनूआई वरुण टीम का टोटल बना है 6 रन 1 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड के ऊपर। चलिए, आपको ज्यादा समय दिया नहीं जाएगा। 25 मिनट्स की वार्निंग में अगेन एंड अगेन आपको बताऊंगा 20 मिनट के अंदर आपके 4 ओवर पूरे होने चाहिए, वरना आखिरी ओवर में आपको एक एक्स्ट्रा प्लेयर 30 यार्ड सर्कल के अंदर लेना पड़ेगा। स्ट्रिक्ट रूल्स है। टाइम यहाँ पे हमारे पास घड़ी का कांटा चल रहा है, तो आपका समय गंवाना आपके लिए भारी पड़ सकता है, ये ध्यान में रखना है। सुपर 3 की बात करें तो कल के दिन में हमने बुरजुल टीम को टॉप 3 में पहुंचते हुए देखा। आज के दिन में पहले दिन का आखिरी मैच जो बचा था वो खेला गया। टीम कड़व 11 पिसारवे ने वो मैच को जीता और उनकी टीम टॉप 3 में पहुंच चुकी है। आज के दिन में 10 ग्रामीण की टीमें जो लड़ेंगी टॉप 3 में पहुंचने के लिए। अब तक कुछ मैचेस हुए हैं, पहले राउंड का चौथा मैच मैदान के अंदर नजर आएगा। पहली गेंद डंडी गुल कर दी है। यू मिस, आई विल डेफिनेटली हिट। फर्नीचर को किया है डिस्ट्रॉय। ये बड़ा झटका है। न्यू बैटर भी इन किए जाएंगे मैदान पर। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ जी आहे त्याचे अध्यक्ष आहेत श्री एन डी शेठ पाटील साहेब बुरदुल यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे। त्याबद्दल श्री एन डी शेठ पाटील साहेब बुरदुल यांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया। नवगर वरुण नवगर की टीम बैटिंग थोड़ा सा लूज करती हुई नजर आ रही है। बैक टू बैक विकेट का जाना उनकी टीम के लिए परेशानियों का सबक बनता हुआ इस मैच में नजर आएगा। बैटर से एक वेल सेटल पार्टनरशिप बिल्डअप करनी पड़ेगी। साझेदारियां जीवन में हो या क्रिकेट के खेल में हमेशा आपको आगे ले जाती है और वो पार्टनरशिप बनाना बहुत इंपॉर्टेंट होगा इस मैच में टीम वरुण नवगर के बल्लेबाजों के लिए। लेकिन गेंदबाज का एक्शन देखिए अनिकेत पाटिल का, थोड़ा सा मुझे वो इमरान ताहिर की याद दिलाती है। क्रॉस एंगल से आती है गेंदबाजी करने के लिए, अलग एंगल है, अलग एक्शन है, अलग रनअप है और कई बार ऐसी चीज़ें बैटर को दिक्कत में डालती हुई हमें नजर आती है। जिस तरीके से साउथ अफ्रीका के स्पिनर इमरान ताहिर ऐसे ही क्रॉस एंगल से आती है, ऑलमोस्ट उन्हीं की तरह एक्शन है। अनिकेत पाटिल की पैडल स्वीप कर दिया। इस बार कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, कैप में गेंद है। देखते ही देखते लॉन्ग लेग बाउंड्री के पार नंबर आया 4। Just looking like a जैसे जैसे रन आएंगे आत्मविश्वास बल्लेबाजों का बढ़ता हुआ नजर आएगा और वरुण नवगर की टीम एक रिस्पेक्टेबल टोटल की ओर अग्रसर जरूर हो सकती है इस मैच में। एक और बार दिशाहीन गेंद थी लेकिन बाल बाल बचे। रन आउट का मौका, जल्दी का काम शैतान का होता है, जल्दबाजी करेंगे तो वापस जाएंगे। एक और झटका दिया जाएगा।
भावेश भगत नेट नंबर 5 की पोजीशन के ऊपर अंदर आएंगे। शुरुआती के टॉप ऑर्डर के तीन जो बल्लेबाज थे पवेलियन में वापस लौट चुके हैं। विनीत जोशी और भावेश भगत, ये जो जोड़ी है मैदान के अंदर लोअर मिडिल ऑर्डर वाली ये जोड़ी आपको बैटिंग करती हुई ज़रूर नजर आएगी। भाई सर हम पार्टनरशिप की बात कर रहे हैं, बन नहीं रही है, कहीं ना कहीं वो थोड़ा सा इरिस्पॉन्सिबल बैटिंग हम कह सकती है। रिस्पॉन्सिबिलिटी आपके कंधों के ऊपर होती है तो उसके अनुसार आपको खेल करना होता है। जो परिस्थिति को खेलता है वो सच्चा खिलाड़ी होता है। यू हैव टू प्ले अकॉर्डिंग टू सिचुएशन, और ये करना पड़ेगा इन बैटर्स को मैदान पर। ये देखिए शोरम पुल कर दिया है, पावरफुल पंछी उड़ा भूर, गेंद गई है कोसों दूर, मिलेंगे आधा दर्जन रन। ऑपरेटर विनीत जोशी, जिनके बल्ले ने आग उगलने की शुरुआत कर दी है इस मैदान पर, बता दिया है कि यहाँ से अब रनों की बरसात बिल्कुल हो सकती है। कमाल का शॉट उनके बैट से देखा। इस खिलाड़ी के पास ताकत भी है, काबिलियत भी है, और क्या कमाल का प्रदर्शन किया है। ये गति परिवर्तन किया, वेरिएशन का इस्तेमाल, लेकिन दो खिलाड़ियों के बीच से गेंद निकल गई गैप में, डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, नसीब का 4 रन। देखिए टीम सोनारपाड़ा 2 ओवर के लिए आपने 10 मिनट लिए हैं, मतलब अभी आप ऑन टाइम है, लेकिन इसी को आपको मेंटेन करना पड़ेगा, वरना फिर स्ट्रिक्ट रूल जो है वो अप्लाई जरूर किए जाएंगे। न्यू बॉलर केम ऑन ट्रैक, कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से आएंगे। गेंदबाज है रितेश, बॉलिंग मार्क के ऊपर। पावर प्ले की 2 ओवर खत्म हो चुकी है, रन बनी है 2 ओवर के बाद 21 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स टीम वडू नवगर के लिए। यहाँ से अब गाड़ी को एक्सेलरेट करना पड़ेगा। 3 ओवर आपके पास है, 18 गेंदें है, कम से कम 30-35 रन अगर और जोड़ पाती है तो 50, 55, 60 रन एक अच्छा टोटल हो सकता है। इस बीच ओवर की शुरुआत की जा रही है। पहली गेंद लेफ्ट आर्म बॉलर, डॉट बॉल की समाप्ति की जाएगी। दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत त्वरितच केलं जाईल। श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ चे अध्यक्ष सन्माननीय श्री एनडी शेठ पाटील साहेब बुर्दुल, जे आज या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण आपला यथोचित मान सन्मान स्वीकारायचा है। लोअर फुल टॉस अटेम्प्ट किया जरूर था, लेकिन मिस टाइमिंग हुआ है। नो कनेक्शन बिटवीन बैट एंड बॉल, अंपायर का 22 का इशारा, 1 रन टीम के अकाउंट में एड ऑन किया जाएगा। श्री एनडी शेठ पाटील साहेब, ज्यांनी मनाचा मोडीपणा आणि दिलाचा दिलदारपणा कायम जपलेला आहे, 3000 रुपयांचा आर्थिक सहाय्य देखील दिला, त्यांचा सन्मान आपण नक्कीच करतोय। सन्माननीय शिवाजी शेठ पाटील साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। विनंती असणार आहे की आपण सन्मानाचा स्वीकार त्या ठिकाणी करायचा है। अच्छी गेंदबाजी हो रही है रितेश पाटिल के द्वारा, रनों पर लगाम लगाने की कोशिश जो है उसमें इस गेंदबाज को कामयाबी मिल रही है। इकोनॉमिकल स्पेल अब तक उनका रहा है इस ओवर में। 3 गेंदें हुई है, 1 ही रन खर्च हुआ है, किफायती गेंदबाजी। ये गेंद टप्पा खाने के बाद बाहर की दिशा में बहुत ज्यादा कट हुई है। अंपायर ने कहा यह आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाइट बॉल है। शिवाजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान, आणि आमचे दोन्ही पाहुणे शिवाजी पाटील साहेब आणि श्री एनडी शेठ पाटील साहेब या ठिकाणी प्रस्थान करतायत। आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार। ये देखिए हेलीकॉप्टर
ब्यूटीफुल, एक्सीलेंट, माइंड ब्लोइंग, क्लासिकल, तूफानी, आसमानी, सुल्तानी छक्का। अगली मैच जिन दो टीमों के बीच खेली जाएगी, वंश 11 मुरबी टीम के कप्तान और उनके सामने टीम देवरुंग टीम के कप्तान। दोनों कप्तानों से कॉल है, देवरुंग के कप्तान और टीम मुरबी। चलिए टॉस के लिए आइए, टॉस किया जाएगा। एक और बार विनीत जोशी का प्रयास, गेंद हवा में, बारी बारी सबकी बारी, एक तेरी तो दूसरी मेरी, ये रिद्धेश पाटिल ने बताया। एक बार आपका तो दूसरा मेरा, बड़ा झटका मिलेगा वरुण नवकर की टीम को। चलिए देवरुंग टीम के कप्तान यहां पे आ चुके हैं, वंश 11 मुरबी। कैप्टन से कॉल होगा, प्लीज टॉस करने के लिए तुरंत टॉस बॉक्स में आइए। रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 29। अभी भी आप वो इक्वल टाइम इक्वेशन के साथ चल रही है, लेकिन अभी भी स्पीड अप कीजिए। 20 मिनट है, 4 ओवर के लिए, इस बात का आपको ध्यान रखना है। स्ट्रिक्ट रूल सब अप्लाई किए जाएंगे। न्यू बैटर आई है मैदान के अंदर, गिरीश इन एट नंबर 6 की पोजीशन पर, फिनिशर का रोल। एज लगा है, मोटा भारी किनारा, विकेट कीपर के दस्ताने, कॉट बिहाइंड, जैसे आए वैसे गए, इसे कहते हैं ट्रेलर में पिक्चर खत्म। बैक catch has been taken and batter is going back to pavilion. Another wicket down. बैटर सुयोग मैदान के अंदर रेन किए जाएंगे। सुयोग मैदान के अंदर आ चुके हैं। रन संख्या बहुत कम है, 29 ऑन टोटल। टीम वरुण नवकर की बैटिंग,
हल्का सा बीच भंवर में फंस चुकी है, कौन यहां से बाहर निकालेगा। एक और बार कोशिश की गई है लेकिन डाउन द लेग साइड वाली ये बॉल, अंपायर इसे वाइड जरूर करार देंगे। दोपहर का ये सत्र चल रहा है लेकिन धूप उतनी नहीं है, ये खिलाड़ियों के लिए प्लस पॉइंट हो सकता है। कई बार गर्मी में खिलाड़ी हमेशा थकावट नजर आती है, गेम परफॉर्मेंस उतना अच्छा होता नहीं है, लेकिन उतनी गर्मी नहीं है जिस वजह से परफॉर्मेंस यहाँ पे अच्छा होता हुआ नजर आ रहा है। एक और बार वाइट बॉल, दिशा और लाइन से भटकते हुए अमर ठाकुर नजर आएंगे। सटीक लाइन एंड लेंथ को ढूंढिए, अच्छी लाइन एक गेंदबाज की पहचान होती है जो आपको तराशनी बहुत जरूरी इस मैच में। फुलर लेंथ वाली ये बॉल थी, क्रॉस बैटेड शॉट किया, एज लगा था, मिड विकेट रीजन में गेंद ट्रैवल की जाएगी। दूसरे रन की कोशिश, गुड रनिंग बिटवीन द विकेट कहा जाएगा। चीते की रफ्तार से ये दुक्का पूरा किया जाएगा। क्रिकेट के खेल में चौवे और छक्के कोई भी लगाता है, सिंगल डबल आप कैसे लेती है वो बहुत ज्यादा मैटर करता है, और यहाँ पे अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दिखाई इन दोनों खिलाड़ियों ने। जब बड़े शॉट नहीं आते तो सिंगल डबल आपके लिए बहुत ज्यादा महत्वपूर्ण हो जाती है मैच के अंदर। इस बार भी फुलर लेंथ वाली ये बॉल, बार बार अच्छी पिचिंग हो रही है गेंदों की। अगर हम अमर ठाकुर की बात करें, अच्छे कद काठी के गेंदबाज है, और जब गेंदबाज के पास हाइट अच्छी होती है तो हमेशा एक नेचुरल एडवांटेज उसके पास होता है, क्योंकि जो जिनकी हाइट अच्छी है उन्होंने हमेशा क्रिकेट के खेल में अच्छी गेंदबाजी की है। शोएब अख्तर को देख लीजिए, मिचेल स्टार्क को देख लीजिए, बहुत ही बढ़िया गेंदबाज, लेकिन यहाँ पे उड़ाया जरूर है। फिर एक बार ताकत का भाव देखने को मिला है, कैच जरूर लिया जाएगा। और हमें बनते हुए नजर नहीं आ रही है। हाईएस्ट टोटल की बात करें तो रोहित 11 खोनी की बी टीम जो है उन्होंने हाईएस्ट टोटल लगाया था 5 ओवर में 83 रन्स का। और आज के दिन की अगर हम बात करें सुपर संडे की, तो उतने रन बनते हुए नजर नहीं आए। 45, 50, 55 यही रन संख्या में नजर आई आज के दिन में। हल्के हाथों से खेला सेंसिबल क्रिकेट, सिर्फ टहलाया सहलाया गेंद को, बड़े इत्मीनान के साथ सिंगल पूरा करेंगे। लॉन्ग लेग की दिशा में गेंद को ट्रैवल जरूर किया था। 1 रन से टोटल एड ऑन किया जाएगा। द स्कोर इज ऑन 35, 35 के ऊपर नजर आएगा। विकेट ऑलमोस्ट 7 यहां से गंवाई है टीम वरुणनगर की टीम ने। मुश्किल परिस्थितियां, लोअर ऑर्डर वाली ये बैटिंग यूनिट, क्या यहां से कुछ और रन जोड़ पाएंगे अपनी टीम के टोटल में? हिट जरूर किया है, लेकिन ये हम देखते हैं भाया सर, लोअर ऑर्डर वाले बल्लेबाज होते हैं हमेशा वो बैटिंग उतनी करते नहीं है। ग्रामीण टेनिस क्रिकेट की बात करें, शुरुआती के 2-3 प्लेयर होते हैं जो बैटिंग करते हैं, 2-3 प्लेयर होते हैं जो बॉलिंग करते हैं, और बाकी के जो खिलाड़ी होते हैं वो सिर्फ सपोर्टिंग के रोल में होते हैं। फील्डिंग के लिए ज़्यादातर उनका रोल होता है, तो इसी वजह से उनको उतनी ज़्यादा गेंदें खेलने को मिलती नहीं, प्रैक्टिस उतनी होती नहीं, और उसी वजह से जब परफॉर्मेंस की बात आती है तो फिर वो उतना अच्छा होता हुआ नजर भी नहीं आता है। 4 ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का टोटल बना 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी स्लॉग ओवर जिसे हम डेथ ओवर कहते हैं, उसका खेल अब इस पहली पारी में बचता हुआ दिखाई देगा। और मैं फिर एक बार दोनों टीमों के कप्तान को कॉल करूंगा। नवरुंग टीम के कप्तान, देवरुंग टीम के कप्तान आ चुके हैं। वंश 11 मुरबी टीम के कैप्टन। इनिंग ब्रेक में टॉस होना कंपलसरी है, तो मुरबी टीम के कप्तान इनिंग ब्रेक में इस ओवर के बाद कंपलसरी टॉस के लिए आना है। आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर रितेश पाटिल, जिन्होंने तीसरा ओवर डाला था, वही वापस आ गए हैं। लेफ्ट हैंडेड बॉलर, टिप्पा खाया, ऑफ स्टंप वाली लाइन,
रन आउट की अपील जरूर की है, डायरेक्ट हिट भी किया था, लेकिन इसे कहती है गरीबी में आटा गीला, क्योंकि विकेट जहां पे मिल सकता था वहां पे रन गई है, लेकिन अंपायर ने डीआरएस डिसीजन रिव्यू सिस्टम रिव्यू किया है और चेक किया जाएगा थर्ड अंपायर के द्वारा। ग्रामीण टेनिस क्रिकेट की क्वालिटी जो हमें बताएगी कि क्या डिसीजन है। नॉट आउट का डिसीजन यहां से बिल्कुल आएगा थर्ड अंपायर के द्वारा। द बैटर इज कंप्लीटली सेफ बिटवीन द क्रीज और उसकी वजह से ये नॉट आउट का डिसीजन। बाईस के तौर पर ये 2 रन जरूर एड ऑन किए जाएंगे टीम वरुण नवगर के खाते में। 38 के ऊपर उनका टोटल जाकर पहुंच चुका है। आखिरी 5 गेंदें हैं, 2-3 बड़े हिट आपको तराशने पड़ेंगे। मौके बनते नहीं है, बनाई जाती है। मौकों के इंतजार में बैठोगे तो जिंदगी निकल जाएगी, मौके बनाओगे तो नाम कमाओगे। यॉर्कर, क्या कमाल की गेंदबाजी है। लेफ्ट हैंडेड बॉलर मुझे हमेशा बहुत ज्यादा अच्छी लगती है, क्योंकि नेचुरल एडवांटेज होता है, खूबसूरत गेंदबाजी होती है, और रिद्धेश पाटिल की जितनी प्रशंसा की जाए उतनी कम। कमाल का बॉलिंग परफॉर्मेंस होता हुआ। एक और बार तेज तर्रार एक्शन रिप्ले वाली गेंद हम कह सकते हैं। डेथ ओवर स्पेशलिस्ट माने जाएंगे रिद्धेश पाटिल, जिन्होंने तीसरा अहम ओवर डाला। पांचवा जो है मोस्ट इंपॉर्टेंट ओवर इस पारी का, वो भी रिद्धेश पाटिल डाल रही है, और क्या कमाल की बॉलिंग कर रही है। टीम का टोटल 39 रन्स, 3 गेंदें हुई है इस ओवर में अब तक, और 3 ही रन खर्च हुए हैं। हल्के हाथों से खेला, ऑन ड्राइव कर दिया अलोंग द कार्पेट के जरिए। लॉन्ग ऑन रीजन में एक आया, दूसरे की कोशिश, जल्दबाजी कर बैठे, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी। बाद जाएंगे वापस।
5 ओवर में 41 की जरूरत। कैसा होगा रनों का पीछा, कौन मारेगा बाजी और कौन बनेगा बाजीगर, ये पता चलेगा सेकंड इनिंग में। हम सुनेंगे मराठी की एक मशहूर आवाज करण कालन सर की वाड़ी, लेकिन उससे पहले एक मौका देंगे हल्का सा डीजे ऑपरेटर को, बजाइए। सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। ग्रामस्थ मंडळ उसाटणे चषक 2024 ही स्पर्धा आपण अनुभवता। श्लोक 11 स्वर्गीय राकेश स्मृती सोनारपाडा। ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे सूचना तुम्हाला जरूर असतील। आणि यानंतर खेळणारा मुरबी संघ शेवटचा ऑफिशियल कॉल, जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर 2 रनची पेनल्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यात येईल। वंश 11 मुरबी आणि त्यांच्या विरुद्ध झुल्या ग्रुप जय झोटिंग देवरुंग। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते। योगेश पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतो अनिकेत पाटील। एका बाजूला भिवंडीतील नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो सोनोआई वडू नवघर आणि त्यांच्या विरुद्ध जय गावदेवी स्वर्गीय राकेश स्मृती 11 सोनारपाडा। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स। 41 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। आपण जाऊया पहिल्या इनिंग कडे जरूर, कारण पहिल्या षटकामध्ये प्रथम ठाकूरने अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या। सेकंड ओव्हर थोडीशी प्रोडक्टिव्ह होती। रिद्धेश त्यानंतर आला। 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 12 तर अमरच्या एका षटकामध्ये फक्त 7च झाल्या। बॉलिंग युनिटने जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि 41च्या चेसला होती सुरुवात। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। पहिलं षटक घेऊन गोलंदाज गिरीश पाटील। फुल टॉस इनसाइड आउट, खराब चेंडू आणि त्याचं योग्य उत्तर दिलंय अनिकेतने। पहिला दमदार चौकार। झुल्या ग्रुप उसाटणे यांनी पुरस्कृत केलेला जय झोटिंग देवरुंग संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे मुरबीच्या विरुद्ध। फुल टॉस आहे, पुन्हा खराब चेंडू आणि चांगला फटका आलाय। बॅटचा चेहरा उघडला, रीच पर्यंत पोहोचला चेंडूचा आणि तिथून पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेचा पार चौकार। फार चांगली बॅटिंग करतोय अनिकेत पाटील। गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःला त्याने सिद्ध केलेले आणि म्हणून सोनारपाडाने त्याला आघाडीला देखील पाठवलंय। धावा फलकावरती 8 धावा आहेत। लॉंग ऑफला मागे बोलवले आता आणि एक फिल्डर आपण पाहतोय काऊ फेसला जो अगदी पॅव्हिलियन समोर आहे। मिड ऑन आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा शॉर्ट कव्हर, थर्ड मॅन फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग आतमध्ये स्वीप करतोय। पुन्हा एक चांगला फटका। आता गोलंदाजाच्या माइंडसेट सोबत खेळत असतात अनिकेत पाटील। 3-4 इन अ रो चौकार।
कल्याण पूर्वेचा नवनिर्वाचित विद्यमान आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड, ठाणे जिल्ह्याच्या दुसऱ्या महिला आमदार मंदा म्हात्रेंनंतर आपण पाहतोय सुलभाताई गायकवाड यांना. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 12 आणि या स्पर्धेमधला दुसरा फलंदाज ठरतोय ज्याचा बॅटमधून सलग 3 चौकार आलेले आहेत. ओहो, राईट झालाय बॉल. अचंबित करणारा हा चेंडू होता, सरप्राईज. जरूर फलंदाजाला केलंय. 1 धाव मिळते. धावसंख्या आपण पाहतोय ती 13 या आकड्यावरती. उद्योगपती गोडगाव उमेश शेठ निघुकर यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती या. ग्रामस्थ मंडळ उसाटणे चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 13 धावात. फुल टॉस, खराब लेंथ वारंवार येते आणि त्यामुळे चौकार येतात. योगेशची सुरुवात, चौथा चौकार या पहिल्या षटकातील. शेठ निघुकर गोडगाव आणि त्याचबरोबर मनोज शेठ पाटील उसाडणे या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. चेंज ऑफ पेस आणि त्यालाही अटेम्प्ट करत असताना लॉंग ऑफला क्लिअर करणारा योगेशचा सलग दुसरा. अनिकेतचे 3, योगेशचे 2, आले 5 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नावफलकावरती आपण पाहतोय त्या 21 धावा आणि आता फक्त उरलेल्या 24 बॉलमध्ये बनवायच्या त्या स्वर्गीय राकेश स्मृती गावदेवी सोनार पाडाला 20 धावा. चांगले समालोचक तेही आहेत, पण 4 समालोचक आहेत त्यामुळे आज त्यांनी आमच्या सोबत माईक शेअर केला नाही. प्रोफेसर आहेत पेशाने. धावा धावफलकावरती 21, फक्त 20 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे त्यासाठी 24 सेकंड ओव्हर मध्ये आलाय धीरज जुमाळे. ओ स्विच हिटचा प्रयत्न हवेमध्ये, बॉल विकेट किपर येतोय, धावे ते मिळणार नाही. आदरणीय यशवंतजी मडवी साहेब आणि त्याचबरोबर नवनाथजी मडवी सर, नितेशजी पाटील बुरदुल यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचबरोबर आदरणीय हरेश पाटील साहेब, आदरणीय महेशजी पाटील आणि शुभमजी मडवी या सर्व मान्यवरांचं ग्रामस्थ मंडळ उसाटणे चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. टेस्ट मॅचची फील देणारा बॉल आणि तशा पद्धतीनं डिफेन्स करण्याचा प्रयत्न अनिकेत पाटीलचा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, इन स्विंगर होता, स्टंपचा फार जवळून गेलेला आहे आणि आता अशा गोलंदाजीची गरज आहे. बिकॉज तुम्ही 41 ला डिफेंड करतात, धावा तुमच्याकडे ऑलरेडी कमी आहेत. पहिल्या षटकामध्ये मार पडलाय हे धीरज जुमाळेला माहिती आहे आणि चांगल्या पद्धतीने ते सुरुवातीचे 2 डॉट बॉल येतात. यावेळेला शफल झाला होता, मात्र तेही त्याने बघितलं, फॉलो केलं. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाच्या माइंडसेटला रीड करतो. फलंदाजाला काय करायचंय त्या विपरीत मला करायचंय आणि तीच रणनीती सध्या अंमलात आणतोय गोलंदाज. धावा फक्त 21 आहेत. योगेशची चर्चा अनिकेत सोबत. बॉल उरलेत आता 21 आणि 21 बॉल 20 धावांची गरज आहे सोनारपाडाला. लेट खेळला, थोडासा स्टिअर केला, पॉइंटचा फिल्डर येतोय तोपर्यंत आपण पाहतोय सिंगल कंप्लीट झालेली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 22 वरती. पहिले 3 बॉल 3ही चेंडूंवरती फटके बनवण्याचा प्रयत्न अनिकेतचा राहिला. काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न जरूर आपण त्याचा बघितला. शफल क्रॉस होऊन स्वीपचा फटका खेळायचा होता. अगोदर स्विच हिटचा प्रयत्न त्याने केला, पण त्यानंतर योगेश जेव्हा त्याच्याशी बोलला
मेरिट वरती तो खेळला, कारण जर डॉट बॉल येत राहिले तर प्रेशर आपल्या संघावरती देखील वाढणार आहे आणि त्यामध्ये एखाद विकेट सोनू आई वडूनवघरला देखील या मॅच मध्ये आणेल. त्यामुळे इथे सिंगलने योगेशला त्याने इन्व्हिटेशन दिलं स्ट्रायकिंग एंडला. धावा आहेत 22, अजूनही 20 चेंडूंचा खेळ शिल्लक तर बनवायचा आहे. त्या धावा 19. हो राईट झाला, वेल लेफ्ट. ही ओव्हर तुम्हाला पर्थ टेस्ट मॅचची आठवण करून देईल. काय बॉलिंग सुरू आहे सध्या धीरज जुमाळीची. भारताने दणदणीत विजय मिळवला ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पर्थ टेस्ट मॅच मध्ये. गोलंदाजीचा बोलबाला राहिला बुमरा ब्रिगेडचा आणि दुसऱ्या बाजूने यशस्वी जयस्वाल. ओहो काय गोलंदाजी आहे, वा. अचूकता, भेदकता, वैविध्यता सर्व काही आपण गोलंदाजीमध्ये बघितलं धीरज जुमाळीचा. आली ती फक्त एकच धाव, षटकाची होती सांगता. 22 धावा धावफलकावरती आहेत नाबाद. बॉल उरलेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 19. वंश 11 मुरबी. शेवटचा ऑफिशियल कॉल ऑलरेडी आम्ही तुम्हाला दिला होता. पेनल्टी तर लागलेली आहे, मात्र त्यामध्येही तुम्हाला आता वाढ होण्याची शक्यता असेल. लवकरात लवकर टॉससाठी या. 22 22 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये आणून देणारी बॉलिंग होती सोनूआई वडूनवघरला गोलंदाज धीरज जुमाळीची. पण पहिलं षटक कुठेतरी इम्पॅक्ट पाडून दिलं सोनारपडाच्या बाजूने. बिकॉज 21 धावा पहिल्या षटकामध्ये आला, त्याचा कुठेतरी फटका बसला. जर पहिलं षटक इकॉनॉमिकल असतं, जरी त्या षटकामध्ये 12-15 धावा असत्या, तर या मॅचमध्ये पूर्णपणे असते वडूनवघर. सध्या मी म्हणेन जरी मागचं षटक इकॉनॉमिकल एका धावेचं असलं तरी विनिंग पर्सेंटेज जास्त आहेत ते स्वर्गीय राकेश स्मृती गावदेवी सोनारपाडाचे. घनश्याम पाटील पुढे आलाय, ऑन साइडला बॅटचा चेहरा बंद केला. शॉर्ट स्क्वेअर लेग, सेकंडचा कॉल आहे. योगेश उशिराने धावलाय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि धावा मिळतील 2. रीच पर्यंत पोहोचतोय बॉलचा. सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करतात. ऑन साइडला 3 फिल्डर डीप आहेत. मध्ये बॉलला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मारलं होतं अनिकेतने आणि 2 धावा इथे वसूल करतात. आता रिक्स घेऊन जमणार नाही. या क्षणाला डॉट बॉल गेले. मागचं जे षटक होतं तशी एखादी गोलंदाजी जरी पुढच्या षटकामध्ये होतीये, एका दुसरी विकेट जाते, तर झपकन या मॅच मध्ये सोनूआई वडूनवघर देखील येतील. 24 ओ स्विच केलं होतं स्वतःला अनिकेतने, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. या डावामध्ये दुसऱ्यांदा त्याने प्रयत्न केला स्विच हिटचा, पण दुसऱ्यांदा अपयशी ठरलेला आहे. सुरुवात फार दमदार होती. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. घनश्यामला देखील आठवावं लागेल धीरज जुमाळेचं मागचं षटक. धावा 24. इथे अपयशी ठरलाय. 9 सेकंडला संधी आहे. थ्रो खराब थ्रो आलाय. मागून बॅकअप येते लॉंग ऑन वरून. सिंगल कंप्लीट झालेली आहे. लेग बाय सिंगलच्या साहाय्याने धावत संख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली 25. बॉल शिल्लक आहेत आता ते 15 आणि 15 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या सोनारपाडाला. अगोदर चेंडू जास्त होते, धावा कमी होते. आता 15 चेंडू 16 धावा. हे मार्जिन जेव्हा वाढणार आहे तेव्हा सोनूआई वडूनवघर या मॅच मध्ये येणार आहेत. योगेश पाटील स्ट्रायकिंग एंडला, त्याचा बॅटमधून 2 चौकार. यस, प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम, पण त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. सोनूआई वडूनवघर आणि सोनारपाड्याचे फलंदाज हर्ष 11 माफ करा वंश 11 मुरबे. वारंवार तुम्हाला मी कॉल करत आहोत टॉस साठी लवकरात लवकर या. घनश्याम ओहो पडलाय, तिथून बाहेर वळण घेतोय. चांगली बॉलिंग. पहिलं षटक आपण जर बघितलं तर त्या उलट आता सर्व काही सुरू आहे. मागच्या आपण 10 चेंडूंचा विचार केला तर फक्त 4 धावा आलेल्या आहेत, त्यामध्ये 1 लेग बाय.
घनश्याम स्वीट हिट, यावेळेला मात्र योग्य फटका, योगेशचा येतोय चौकार. वर्गीय राकेश स्मृती गावदेवी सोनारपाडा ऑन 31. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत, ते आता फक्त 10. तीन षटकांमध्ये धावसंख्या जर आपण बघितली तर ती 31 आहे. मागच्या 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत. हा सामना बनवू शकतो. 12 बॉल 10चा सामना आहे. मला सामना आठवतोय दातिवली विरुद्ध जोवेली. 12 बॉल 7 धावांची गरज असताना सामना 3 बॉल 1 वरती आला होता. आजचाच तो दिवस. अक्षय मात्रेने विकेट हॅट्रिक घेत असताना 7 विकेट मिळवले होते. मात्र आता धीरज जुमाये पुन्हा जाने पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हर मध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती. डिसिप्लिन बॉलिंग काय असते ती जरूर आपल्याला पाहायला मिळाली. सोनू आई वडोनवकर जास्त वेळ घेतात. कॅप्टन प्लीज कम ऑन. 12 बॉल चा खेळ शिल्लक आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये. धीरज जुमाये तयार, समोर अनिकेत. विकेट पडले नाही, जमेची बाब आहे सोनारपाडाकडे. शफल झाला. यावेळेला देखील व्यवस्थित कनेक्शन नव्हतं चेंडू आणि बॅटचं. डीप मिड विकेटला फिल्डर सिंगल, कंप्लीट सिंगलने धावसंख्या पोहोचली पुढे 32 धावा धावफलकावरती आहेत. तर आता उर्वरित समीकरणाचा आपण विचार केला तर बॉल 11 शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या सोनारपाडाला. वन्स 11 मुरबी. शेवटचा ऑफिशियल कॉल टॉससाठी लवकर. ऑलरेडी तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. टॉससाठी वेळेवर उपस्थित नव्हते त्यामुळे हा मॅनेजमेंट टीमचा डिसिजन आहे. पहिल्या मॅच पासून, पहिल्या दिवसापासून या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय नेताजी पाटील साहेबांसाठी काही आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. ग्रामस्थ मंडळ उसाटणे चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. इक्वेशन पुन्हा एकदा तुमच्या समोर आणतोय. 10 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज या मॅच मध्ये. देवरुंग आणि मुरबी पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. त्यानंतरचा सामना. 10 बॉल 8 आणि बॉलिंग मार्क वरती पुन्हा धीरज धुमाळे. पुन्हा ट्रॅक चेंज करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने आपल्याला धीरज पाहायला मिळेल. फ्रंट लाईन बॉलर आहेत आणि या मॅच मध्ये त्याची कामगिरी देखील दमदार राहिलेली आहे. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी होती. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने नो लुक शॉट आहे. बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी आणि अंपायरचा बोट आकाशाकडे. अनिकेत रनआउट बाद. आमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत मुरबी आणि देवरुंग. मी विनंती करतो आमचे मान्यवर उमेशजी निगोगर साहेब, उद्योजक घोट यांना की आपण आपल्या शुभास्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा.
पहिल्या फेरीमधील हा 5वा सामना असेल. मुरबी आणि देवरुंग दोन्ही कर्णधार या ठिकाणी आहेत. उमेश निगुकर यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय आपण. टॉस जिंकलाय देवरुंग संघांना. निर्णय सांगायचा आहे फक्त. फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला आणि स्वागत केलं जाईल. या ठिकाणी आमचे संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन की संयोजकांना की आपण सगळ्यांचं सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण संपन्न करावा. उमेशजी निगुगर साहेब घोट उद्योजक ज्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. 9 बॉल 7 धावांची गरज आहे. 9 चेंडू 7. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. अमोल सोनवाई वडून अवघर फाईट देते अजूनही. हा संघर्ष मोठा आहे त्यांचाही, कारण 9 बॉल 7 धावांची गरज आहे. अनिकेतच्या विकेट नंतर अमोल मैदानाच्या आतमध्ये. धीरज माळे. ओहो, क्लीन बोल्ड. या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करण्याचे संकेत दिले धीरज माळेने. आणखी एक विकेट पडते. आता सामना आलाय 8 बॉल 7 वरती. सतरा बॉल 17, 16, 17, 15, 16, 14, 16, 13, 12, 12, 10, 11, 9, 10, 8, 9, 7 आणि 8, 7. हा सामना बदललाय. 41 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 21 आल्यानंतर सामना आला 8 बॉल 7 वरती. तर सूरजजी निगुगर घोट यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर श्रेयस निगुकर घोट यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. धीरज माळे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. ऑल ऑफ केलाय. बॅट हातामध्ये फिरली. मिस टाइम. लॉंग ऑफला फिल्डर आलाय आणि झेल देखील टिपला. धक्का बसतो. आणखी करण ठाकूर देखील शून्यावरती बाद. हा सामना आता सोनारपाडासाठी. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 7 धावांची गरज. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय धीरज माळे. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय विनायक आदर्शकर यांचा. ते सुद्धा गोडगावातून बिलॉंग करतात. त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रामस्थ मंडळ उसाटणी चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर यशवंत मडवी उसाडणे यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मडवी साहेब आपण या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. वेलकम 11 आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. यशवंत मडवी साहेब उसाडणे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय धीरज माळे. काय बॉलिंग केली, कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च झाल्या होत्या. 41 धावांना डिफेंड करत होते. 24 बॉल 20 ची मॅच होती. सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 1च धाव त्याने खर्च केली. पुन्हा तो 4th ओव्हर मध्ये आलाय आणि पहिल्या 5 बॉल मध्ये 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवलेत. इज ऑन हॅट्रिक. मजा येईल मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत आता 7 आणि 7 बॉल 7 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी स्वर्गीय राकेश मोती सोनारपाडाला. बाहुबली आलाय. अमर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. एक बिग हिट येईल की इथे आता विकेट येईल. इंटरेस्टिंग मॅच आहे. धीरज माळेने काय बॉलिंग केली आहे. सुपर. मॅच मध्ये पूर्णपणे ठेवलं त्याने. सोनवाई वडून अवघडला. अन्यथा पहिल्याच ओव्हर मध्ये विनिंग पर्सेंटेज 80-20 होते. ते पर्सेंटेज पुन्हा बदलवण्यास भाग पाडणारी बॉलिंग. 7 बॉल 7.
धीरज जुमाळे शेवटचा चेंडू घेऊन हॅट्रिक बॉल. एज आहे पण कबदला. गॅपमध्ये बॉल पडला, मिसफील्ड. सिंगल आता डबल मध्ये कन्वर्ट करतील दोन्ही फलंदाज. या चुका ऍक्सेप्ट नसतील. या क्षणाला जी बॉलिंग करतोय धीरजच्या क्षेत्ररक्षणाची साथ हवी आहे. सामना शेवटच्या षटकामध्ये जाईल. षटक संपन्न 4, विकेट पडले ते 3, नावफलकावरती धावा आहेत 36, बॉल उरलेत 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या त्या 5 धावा गावदेवी स्वर्गीय राकेश मोती सोनारपाडाला. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी पाहुण्यांचा आपण सन्मान करूया. हरीशजी पाटील साहेब उसाटणे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. हरीशजी पाटील उसाटणे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. त्यानंतर महेशजी पाटील साहेब उसाटणे यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. महेशजी पाटील साहेब उसाटणे. सामना 6 बॉल 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. आणि धीरज जुमाळेचा गोलंदाजी नंतर बॉलिंग मार्कवरती राजा पाटील तयार होतोय. अनुभव गोलंदाजाकडे देखील आहे तर अनुभव दोन्ही फलंदाजांकडे देखील आहे. योगेश पाटील एक मॅचवर प्लेअर आहे. त्याला माहिती आहे शेवटपर्यंत कसं खेळायचं. तो मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला उभा आहे. पण धीरज जुमाळेच्या बॉलिंगने प्रेशर क्रिएट केलं सोनारपाड्याच्या फलंदाजांवरती. त्या प्रेशरला पुढे नेलं राजाने. तर हा सामना सोनवाई वडूनवकरचा देखील असेल. 6 बॉल 5. बॅकफुटला कट करतोय. गॅपमध्ये बॉल आहे. बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये थर्ड मॅनचा फिल्डर आलाय. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न होता पण थांबावं लागेल. पहिल्या बॉलवरती 1 धाव. धावफलक पुढे चाललंय. स्कोर झोन 37. बॉल शिल्लक 5 आणि 5 बॉल मध्ये आता गरज आहे ती 4 धावांची. विकेटने जरूर प्रेशर वाढणार आहे. बिकॉज ज्या पद्धतीची गोलंदाजी धीरज जुमाळेने केली, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. राईटी येतोय ऑन साईडला. लॉंग ऑनला पण फिल्डरला पाहतोय. एक फिल्डर सेट करण्यात आला काऊ फेसला. एक फिल्डर डीप स्क्वेअर लेग. एक फिल्डर सध्या आपण जर बघितलं तर तो लॉंग ऑफला. आणि त्याचबरोबर थर्ड मॅन फाईन लेग शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. वंश 11 मुरबी आणि झुल्या ग्रुप जय जोटिंग देवरुंग तयार राहा. दोन्ही संघ यानंतरचा सामना मुरबी विरुद्ध देवरुंग. ओहो आर्क मध्ये दिला नाही. हार्ड लेंथ होता. बाहेर टाकला ऑफ स्टंपचा. डॉट बॉल. राजा 4 बॉल 4 धावा. व्हॉट अ मॅच. 41 ला चेस करत असताना अर्धा पल्ला पहिल्या 6 बॉल मध्येच पूर्ण केला होता. पण पुढच्या 24 बॉल मध्ये फार संघर्ष करावा लागला. 4 चेंडू 4 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. अमर ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला फिल्डर रनआउटची संधी असेल. चुकी केली आहे फिल्डरने. बॉलवरती येणं या क्षणाला गरजेचं आहे. एक धाव महत्वपूर्ण आहे. तो थांबला आणि रन कंप्लीट करून दिलेली आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय पुढे चाललेली आहे ती 38 वरती. बॉल आता शिल्लक आहे 3 आणि 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. या क्षणाला एक धाव महत्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्हाला चेंडूवरती जाणं फार गरजेचं होतं. स्टार्ट घेणं गरजेचं आहे. 3 बॉल 3. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीपिश कप पॉइंट. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे. थर्ड मॅनला आतमध्ये फिल्डर. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर. बॉल तयार. राजा योगेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. 3 बॉल 3 धावा. हवेमध्ये बॉल. डीप मध्ये फिल्डर. झेलची संधी आणि फलंदाज बाद. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. योगेश पाटीलची विकेट पडते म्हणजे आता नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. अंडर प्रेशर. बॉल शिल्लक आता फक्त 2 आणि 2 बॉल 3 धावांची गरज. व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी स्वागत करूया आपण या ठिकाणी शुभमजी मडवी उसाटणे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाईल. त्यांना विनंती आहे की आपण यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा.
प्रश्न पडला आता डगआउट बॉक्सला योगेश पाटीलला कोणाला पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये, कोण या 3 धावा बनवेल, कोण अंडर प्रेशर चांगली बॅटिंग करेल, त्यासाठी वेळ जातोय, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, लवकरात लवकर फलंदाजाला पाठवा. आणि दुसऱ्या बाजूने टीम मीटिंग सुरू आहे, प्लॅनिंग सुरू आहे, रणनीती आखतायत, जिद्दीने पेटून उठलाय सोनू आई वडूनवगर. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. चला फलंदाज प्लीज, अंपायरचा डिसिजन येतोय, मॅनेजमेंट टीमचा डिसिजन येईल, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यानंतर मनोजजी पाटील उसाटणे यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाईल. यावं आपण मनोजजी आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. जवळजवळ फार वेळ गेला, अन्यथा टाइम आउट देखील फलंदाज झाला असता. मॅनेजमेंट टीम तर या स्पर्धेसाठी ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज सगळ्यात मोठं पारितोषिक आपल्याला दिले ते नितेशजी पाटील यांना या मंचावर आम्ही विशेष सन्मानित करतोय. त्यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर आमचे मान्यवर नेताजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2222 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. जरूर एक महत्वपूर्ण सूचना करेन, बॅट्समन आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर, या शेवटचा दिवस आहे त्यामुळे वेळेचं बंधन आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2 मिनिट्सचा वेळ असतो, अन्यथा बॅट्समन टाइम आउट होतो. इथे तसं काही नियम नाही, टाइम नाही, पण मॅनेजमेंटला सहकार्य करा हीच विनंती आहे. आउट झालेला फलंदाजाला लवकर बाहेर जायचं आणि नवीन फलंदाजाला लवकर यायचं वय त्या मॅचच्या दिशेने. 2 चेंडू 3 धावा, नवीन फलंदाजाला प्रथम ठाकूर. वॉट अ मॅच. सोनू आई वडूनवगर विरुद्ध गावदेवी स्वर्गीय राकेश स्मृती सोनारपाडा. 2 बॉल 3. ऑफ स्टंपचा बाहेर होता हलका, यावेळेला अंपायरचा इशारा आलाय वाईड. राजाने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे, पण या वाईडने पुन्हा सामनात आपण बघितला तर इक्वल रन्स आणि बॉल. 2 चेंडू 2. नेट टू नेट फाईट आहे, रफ अँड टफ मॅच, हाय व्होल्टेज. 2 चेंडू 2. खोलात आलाय, बॉल बॅक, रनआउटची संधी. काय घडलंय, काय घडलंय. फलंदाज बाद, फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. सामना आता 1 बॉल 2 वरती. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 2 धावा विजयासाठी बनवायच्याच आहेत सोनारपाडाला. कम ऑन डीजे. उसाटणे यांचं या क्रीडांगणावर आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. काय सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच. 41 धावांना चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्यानंतर 24 चेंडू 20 चा सामना होता. सामना 1 बॉल 2 वरती आलाय. इव्हन विकेट देखील पडत आहे. दुसऱ्या बाजूने 5 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला येतोय. अमरवरती ती जबाबदारी. धीरज जुमाळेच्या गोलंदाजीने सोनू आई वडूनवगर या मॅच मध्ये आले आणि आता स्ट्रॉंगली कमबॅक करत असताना राजा पाटील. हमारी आखिरी उम्मीद खुद हम है और जब तक हम है उम्मीद कायम है. पाहुयात सामना कोणाचा असेल. अमर ठाकूरच्या बॅटमधून येतील 2 धावा की या डॉट बॉलने, या विकेटने धीरज जुमाळेच्या गोलंदाजीचा सन्मान करेल राजा पाटील.
ओहो हवेमध्ये बॉल, झेलची संधी, ओहो बटरफ्लाय कॅच, वडून अवघडने सामना जिंकलाय. तोंडातील अगदी हा घास खेचून आणलाय आणि सोनारपाडाला, ज्या सोनारपाडा संघाची चर्चा होती विजयाची, त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळलाय वडून अवघडने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. राजाला